हॅलो नमस्कार शुभ सकाळ. मी निहित कांबळे फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला सरळ व्याज या चॅप्टरचा 5वा भाग. तर काल आपण काही क्वेश्चन होमवर्क साठी घेतलेले होते. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन आपल्याला 18 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 1700 रुपयावर 3 वर्षाचे सरळ व्याज आणि 1500 रुपयावर 3 वर्षाचे सरळ व्याज यामधील फरक किती आहे? 30 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती? आय थिंक आपण हा क्वेश्चन काल कंप्लीट केला. नेक्स्ट बघा, एक रक्कम 3 वर्षात 850 रुपये होते आणि 6 वर्षात 1000 रुपये होते, तर सरळ व्याज दर किती? तर एकदम इझी दिलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे, काल आपण याची मांडणी करणं शिकलेलो आहे. ठीक आहे, आधी तर आपला फॉर्म्युला आपण थोडा रिवाइज करून घेऊ. मुद्दलावर येणारं व्याज हे नेहमी किती असते? तर RT%. ठीक आहे, मुद्दलावर येणारं व्याज मुद्दलावर येणारं व्याज हे नेहमी किती असते? RT%. ठीक आहे, एकच फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. चक्रवाढ व्याज मध्ये आपण कुठलाही फॉर्मेट किंवा फॉर्म्युला बेस लाईन क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही आपल्याला. आणि इथे मॅक्झिमम आपण विदाउट फॉर्म्युल्याचाच यूज करून राहिलेला आहे. ठीक आहे, एक फॉर्म्युला फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा. कधी कधी आपल्याला क्वेश्चन मध्ये हा वापर करावा लागतो. चला, एक रक्कम 3 वर्षात 850 रुपये होते आणि 6 वर्षात किती? 1000 रुपये. मग आपल्याला इथे दिलेलं काय ते महत्वाचं आहे बघा. 3 वर्षामध्ये किती होऊन राहिलेली आहे रक्कम? तीन वर्षामध्ये आपली रक्कम किती होऊन राहिलेली आहे? तर 850 रुपये. याचा अर्थ काय दिलेला आहे आपल्याला? 3 वर्षाची राशी दिलेली आहे की नाही? मग 3 वर्षाची राशी, 3 वर्षामध्ये एक रक्कम, चला लक्ष आहे, 3 वर्षामध्ये एक रक्कम किती होऊन राहिली? 850 रुपये. 850 रुपये, 850 रुपये आणि 6 वर्षात 1000 रुपये होते. म्हणजेच इथे आपल्याला 6 वर्षाची राशी दिलेली आहे. 6 वर्षाची राशी किती आहे? 1000 रुपये. ठीक आहे, आता इथे बघा, इथे जर आपण डिफरन्स पाहिला, 3 वर्षामध्ये किती? 850 रुपये, 6 वर्षामध्ये किती? 1000 रुपये. म्हणजेच इथे किती वर्षाचा डिफरन्स आहे? 3 वर्षाचा डिफरन्स आहे. मग इथे लिहू शकतो आपण 3 वर्ष डिफरन्स. मग 3 वर्षाचा डिफरन्स असेल तर इथं व्याज सुद्धा, राशीमधला जो फरक येईल ही राशी सुद्धा काय डिनोट करेल? 3 वर्षाचं व्याज. मग 1000 या राशीमधून आपण 850 रुपये मायनस केले तर किती येते? 150 रुपये व्याज. किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं व्याज आहे. ठीक आहे, आता 3 वर्षाचं व्याज दिलेलं आहे आपल्याला. किती? 3 वर्षाचं व्याज आलं 150 रुपये. आता 3 वर्षाची राशी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे किती? 850. मग 3 वर्षाच्या राशीमधून आपण काय करू? 3 वर्षाचं व्याज मायनस करू. बघा लक्ष द्या, टोटल 3 वर्षाची राशी आहे 850 रुपये. 850 मधून आपल्याला काय करायचं आहे? 150 रुपये मायनस करायचे आहे. म्हणजेच 3 वर्षाच्या राशीमधून 3 वर्षाचं व्याज काय करणार आपण? मायनस. किती येते? 700 रुपये. ठीक आहे, मग 700 रुपये ही काय झाली? आपली मुद्दल. याच्या अगोदर आपण पाहिलं राशीचा जनरली फॉर्मॅट काय असतो? राशी बरोबर मुद्दल प्लस व्याज. मग म्हणजेच मुद्दल प्लस व्याज, म्हणजेच राशीमधून जर तुम्ही व्याज मायनस केलं तर काय मिळणार आपल्याला? मुद्दल मिळणार. मग मुद्दल किती आली आपली? 700 रुपये. मुद्दल किती आली आपली? 700 रुपये. मुद्दल किती आहे? 700 रुपये. मग आता काढायचं काय आपल्याला? तर व्याजाचा दर. व्याजाचा दर काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्मॅट नेहमी लक्षात ठेवावा लागतो. तो म्हणजेच कोणता? मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती असते? नेहमी RT% इतकं असते. ठीक आहे, चला लक्ष द्या. मुद्दल किती आली आपली? 700 रुपये. मुद्दल 700 रुपये. 700 रुपयावरती येणारं व्याज किती आहे? 150 रुपये. पण हे 150 रुपये व्याज किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचा आहे. आपल्याला दर काढायचा आहे, आर काढायचा आहे आणि पर्सेंटेजचे भागाकारामध्ये किती टाकू आपण? 2 शून्य. बघा लक्ष द्या, डायरेक्टली काटछाट करायची. इथे संख्या ट्रान्सफर करत बसायचं नाही, कारण एक्झाम मध्ये आपल्याला कालावधी खूप कमी असतो. कालावधी कमी असल्यामुळे जेवढ्या स्टेप तुम्ही कमी करणार तेवढे चांगला तुमचा पेपर जाईल. ठीक आहे, तर इथे आपल्याला कुठलाही क्वेश्चन असो, कुठलाही चॅप्टर असो, सरळ व्याज असो, संख्यांचे प्रकार असो, चक्रवाढ व्याज असो, ठीक आहे, पाणी व पाण्याची टाकी असो, बोट असो, प्रवाह असो, कुठलंही चॅप्टर दिलेलं असेल तर तिथे आपल्याला मॅक्झिमम स्टेप नाही करायचे. जेवढ्या आपल्याला स्टेप कमी करता येईल तेवढंच काय जाईल? आपल्याला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी इझी जाईल आणि वेळेची बचत होईल खास म्हणजे. बघा
मग इथे बघा राईट साईडला छेदामध्ये 2 झिरो आहे आणि लेफ्ट साईडला छेदामध्ये काय 2 झिरो आहे, कॅन्सल करा. बघा या 3 डायरेक्टली 150 ला भाग जाते, कितीचा 5चा भाग, 3 5 किती, ठीक आहे. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 50/7. मग इथे लिहू शकतो आपण 50/7% हा काय झाला आपला दर. परंतु आपल्याला ऑप्शन मध्ये दिसतो का हा दर 50/7 नाही दिसत. तर इथे ऑप्शन काय घ्यावं लागेल आपल्याला, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आपण कन्वर्ट करणं शिकलो. ठीक आहे, लक्ष द्या. चला 50 ला 7 ने निशेष भाग देऊ आपण, किती जाते 7 7 49. 49 मध्ये आपण एक ही संख्या मिळवल्यास किती होते 50 आणि भागाकारामध्ये 7 जैसे ते पर्सेंट. मग हे झालं आपलं फायनल आन्सर, म्हणजेच किती 7.1/7%. हा आपला राहील दर. ठीक आहे, इझी आहे का, एकदम इझी आहे. ठीक आहे, फक्त लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 19. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 20. एक रक्कम 2 वर्षात 756 रुपये होते आणि 3.5 वर्षात 873 रुपये होते, तर सरळ व्याज दर किती. इथे तोच फॉर्मॅट यूज केलेला आहे त्यांनी. काय म्हटलेलं आहे, एक रक्कम 2 वर्षात 756 रुपये होते आणि 3.5 वर्षात 873 रुपये होते, तर सरळ व्याज दर किती. चला लक्ष आहे, पुन्हा आपल्याला काढायचं काय, व्याजदर काढायचा आहे. व्याजदर काढण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे, मुद्दल, मुद्दलावर येणारं व्याज, ह्या 2 गोष्टी आणि एक मुदत, या 3 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. फॉर्मॅट नेहमीप्रमाणे आपण लिहून घेऊ. बघा मुद्दल, मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती असते, नेहमी RT% असते. ते इथे काय येईल RT%. ठीक आहे, त्याच्यानंतर चला मुद्दल काढण्याचा प्रयत्न करू आपण आणि सोबतच काय काढू, व्याज सुद्धा काढू. मग 2 वर्षाची राशी दिलेली आहे आपल्याला. कुठल्याही क्वेश्चन मध्ये दिलेलं काय हे महत्वाचं असते. मग हा क्वेश्चन रीड केल्यानंतर एक रक्कम 2 वर्षात 756 रुपये होऊन राहिली. किती, 2 वर्षात 756. याचा अर्थ आपल्याला 2 वर्षाची काय दिलेली आहे, राशी दिलेली आहे. मग इथे लिहिता येईल आपल्याला 2 वर्ष आणि 2 वर्षाची राशी किती होईल 756. ठीक आहे, त्याच्यानंतर 1.5 वर्षाची राशी, 3.5 वर्षाची राशी, 3.5 वर्षाची राशी किती दिलेली आहे आपल्याला 873 रुपये. ठीक आहे, नेहमी पद्धतीने आपण वर्षामधील काय घेतो, इथे डिफरन्स घेतो. मग 2 वर्ष आणि 3.5 वर्ष यांच्यामधला डिफरन्स किती येईल, तर यांच्यामधला डिफरन्स पाहायला मिळतो आपल्याला किती 1.5 वर्ष. 1.5 वर्षाला आपण आपल्या भाषेमध्ये लिहू शकतो 3/2 वर्ष. म्हणजेच इथे आपल्याला पॉईंटचं काम पडणार नाही. म्हणजेच किती झाले 3/2 वर्ष. मग या 1.5 वर्षाचं व्याज किती, मग 3 वर्षाचं व्याज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 756 आणि 873 यांची काय करू आपण वजाबाकी. म्हणजेच किती येईल 44 आणि 73 117 रुपये 117. हे काय आलं व्याज, काय मिळालं आपल्याला व्याज. किती वर्षाचं आहे 1.5 वर्षाचं. ठीक आहे, आता मुद्दल काढायची असेल आपल्याला, तर मुद्दल काढण्यासाठी आपल्याला किती वर्षाचं व्याजाची आवश्यकता आहे. कारण इथे जे दिलेलं आहे आपल्याला 2 वर्ष, 2 वर्षाची काही राशी आहे किती आहे 756. मग 2 वर्षाच्या राशीमधून 2 वर्षाचं व्याज काय करावं लागेल आपल्याला, मायनस करावं लागेल. मग इथे बघा आधी आपण 2 वर्षाचं व्याज काढू. बघा 1.5 वर्षाचं व्याज किती आलं आपल्याकडे 117, म्हणजे 117 रुपये. आपल्याला पाहिजे 2 वर्षाचं व्याज. मग 2 वर्षाचं व्याज काढण्यासाठी आपण 2 रेशोची किंमत काढू इथे. ठीक आहे, चला लक्ष आहे. आता इथे भाग देताना व्यवस्थित भाग द्या. बघा एकतर आपण आडवा असा भाग देतो किंवा उभा असा भाग देतो. ज्या पद्धतीनं तुम्हाला भाग देता येईल त्या पद्धतीनं भाग द्या. ठीक आहे, चला 3 1 3, 3 त्रिक किती 9. ठीक आहे, 11 मधून 9 गेले 2 राहिले, 2 वरती 7. ठीक आहे, 3 9 किती 27. आता इथे बघा 3 चे छेदामध्ये किती आहे 2, तर छेदामधली संख्या नेहमी मल्टिप्लाय होते. अलग लक्षात, अंशामधल्या ज्या संख्या राहते अंशामधील संख्येनं आपण नेहमी निशेष भाग देतो. एक लक्षात घे, इथे कन्फ्युजन होऊ शकते. अंशामधल्या संख्येनं आपण नेहमी निशेष भाग देतो, परंतु छेदामध्ये जी संख्या असते त्या छेदामधली संख्या ही नेहमी मल्टिप्लाय करायची. हा स्टार पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, का केला आपण, अंशामधल्या संख्येनं निशेष भाग दिला, परंतु छेदामधली संख्या ही इकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय होईल. आणि क्रॉस मध्ये हे 2 तर मल्टिप्लाय असतेच, आहे की नाही. म्हणजेच इथे 2 रेशोची किंमत आपल्याला इथे सांगता येईल 2 गुणेला 39 गुणेला किती 2.
आता हे सॉल्व्ह करून घ्या, म्हणजेच आपल्याला 2 वर्षाचं काय मिळणार, व्याज मिळणार. चला लक्ष आहे. दोन वर्षाचं व्याज किती मिळणार, मल्टिप्लाय करून घेऊ आपण. 2 गुणिले 2 म्हणजेच किती, 4. 4 9 किती, 36. 36 सिंग किती, 6. हातचे आले 3. 4 3 12. 12 प्लस 3 किती, 15. म्हणजेच किती, 156 रुपये. हे काय आलं आपलं व्याज. किती वर्षाचं व्याज आहे, हे आहे 2 वर्षाचं व्याज. 2 वर्षाचे व्याज. मग आपल्याला व्याजाचा दर काढण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्या गोष्टी आपल्याकडे आल्या का, बिलकुल आल्या. मुद्दल काढण्यासाठी आपण आता रेडी आहोत. ठीक आहे, व्याज आपल्याला मिळालं, मुदत टाइम पिरियड हा मिळूनच जाईल आपल्याला. बघा 2 वर्षाच्या राशी, 2 वर्षाची राशी आहे आपल्याकडे किती, 756. या 2 वर्षाच्या राशीमधून आपण काय करू, 2 वर्षाचं व्याज मायनस करू, म्हणजे मुद्दल मिळणार आपल्याला. बघा 756 मधून 2 वर्षाचं व्याज किती आलं, 156. चला मायनस करा, किती येईल, 600 रुपये. मग 600 रुपये हे काय डिनोट करत आहे, तर हे आहे मुद्दल. काय आहे, मुद्दल. किती रुपये, 600 रुपये. मग आता सरळ किमती पुट करा आपल्या फॉर्मॅट मध्ये. बघा लक्ष आहे, 600 रुपये व्याज मुद्दल, या मुद्दलावर येणारं व्याज किती आहे, 156 रुपये. किती वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे. रेट काढायचा आपल्याला आणि छेदामध्ये काय होईल, पर्सेंटचे भागाकारामध्ये किती, 2 झिरो. छेदामधली राईट साइड आणि तिकडे लेफ्ट साइडचे दोन्ही झिरो काय होईल, कॅन्सल होईल. आता 156 ला आपण 2 ने निश्चित भाग देऊ शकतो. बघा बे एक बे, बे साते किती, 14. बरोबर आहे. 16 झाले, बे आठे किती, 16. 78 भागेला 6. ठीक आहे, 78 भागेला 6 म्हणजेच किती होईल, 13%. म्हणजे इथं आपल्याला लिहिता येईल की आर ची किंमत, ठीक आहे, किती आहे, 13%. किती आहे, आर ची किंमत किती आहे, 13%. म्हणजेच इथे आपल्याला ऑप्शन नंबर दिलेला आहे, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे, तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. आपला मेन फोकस काय की क्वेश्चन आपल्याला कमी टायमामध्ये आला पाहिजे. जनरली आपल्याला 45 सेकंद एखाद्या क्वेश्चन साठी सॉल्व्ह करण्यासाठी मिळतो, तर आपण जनरली काय करतो की 30 सेकंदात किंवा 30 सेकंदाच्या आतमध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्याचे काही फॉर्मॅट तयार करून घेतो, आहे की नाही. म्हणजे जेणेकरून जे क्वेश्चन हार्ड आहे, ज्याला आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल, अशा क्वेश्चनला आपल्याला मॅक्झिमम टाइम मिळाला पाहिजे. चला ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 20 याचं उत्तर काय ते, ऑप्शन नंबर डी, 13%. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. चला, रमेश जवळ 3,500 आहे, ज्यापैकी 1500 रुपये 4% आणि 1000 रुपये 3% सरळ व्याज दराने उधार देतो. जर त्याला एकूण 5% दराने व्याज प्राप्त करायचे असेल तर शेष रक्कम कोणत्या दराने द्यावी लागेल. ठीक आहे, चला लक्ष आहे, इकडे काय दिलेलं आहे, रमेश जवळ 3,500 रुपये आहे. किती रुपये, 3,500. तर इकडे आपण साईडला लिहून घेऊ. बघा 3,500 रुपये रमेश जवळ आहे. ठीक आहे, ज्यापैकी 1500 रुपये 4% दराने आणि 1000 रुपये 3% सरळ व्याज दराने उधार देतो. किती, तर 3,500 रुपयाचं डिवायडेशन झालेलं आहे किती, 3 भागामध्ये. किती भागामध्ये, 3 भागामध्ये. तर 3,500 पैकी जे 1500 रुपये रक्कम आहे 4% दराने तो उधार देतो. मग इथे लिहू आपण 1500 रुपये रक्कम किती पर्सेंट दराने, 4% दराने. पुढे म्हटलेलं आहे त्यांनी 1,000 रुपये 3% सरळ व्याज दराने उधार देतो. 1,000 रुपये रक्कम 3% सरळ व्याज दराने. मग आता 3,500 पैकी आपले 2,500 गेले, कारण 3,500 पैकी आपण 1500 रुपये रक्कम 4% सरळ व्याज दराने उधार दिले आणि 3,500 पैकी 1,000 रुपये रक्कम आपण 3% सरळ व्याज दराने उधार दिली. मग आता 2,500 निघून गेले, तर आता राहिलेली रक्कम किती आहे आपल्याकडे, तर राहिलेली रक्कम आहे आपल्याकडे किती, 2,500 रुपये रक्कम. बरोबर आहे. मग ही 2,500 रुपये रक्कम किती % सरळ व्याज दराने द्यायचं, म्हणजे इथं आपल्याला काढायचा आहे दर. इथे काय काढायचं आपल्याला, दर, रेट. पण एक स्टेटमेंट महत्वाचं त्यांनी यूज केलेलं आहे, जर त्याला एकूण 5% दराने व्याज प्राप्त करायचं असेल तर. ठीक आहे, 3,500 रुपयावरती त्याला एकूण किती,
5% दराने व्याज प्राप्त करायचं आहे. ठीक आहे, पण त्यांनी 3,500 डिरेक्टली 3,500 रुपये रक्कम न देता त्यांनी डिवायडेशन केलं 3 भागामध्ये, ज्याच्यातली काही रक्कम 4% दराने, काही रक्कम 3% दराने आणि उरलेली रक्कम कोणत्या दराने द्यावी, म्हणजेच आपल्याला 3,500 रुपये रकमेवर टोटल 5% दराने व्याज प्राप्त होईल. पहिले तर आपण हे काढून घेऊ की 3,500 रुपयावरती 5% दराने व्याज किती प्राप्त होते. चला, लक्ष आहे, लक्ष आहे का इकडे? हा, 3,500 रुपयावरती किती 5% दराने, किती 5% दराने डिवायडेड बाय डिरेक्टली आपण काय करू 100 टाकू, म्हणजेच इथे बघा 0 0 कॅन्सल होईल, 5 5 किती 25 5 हातचे आले 2, म्हणजेच किती 175 रुपये. म्हणजे जर आपण 5% दराने व्याज प्राप्त जर केलं 3,500 रुपयावरती 5% दर जर लावला आपण, तर आपल्याला किती रुपये रक्कम ही व्याजाच्या स्वरूपामध्ये मिळणार, तर किती आहे 175 रुपये. ठीक आहे, म्हणजेच आता आपल्याला हे बघावं लागेल की 1,500 रुपये रक्कम 4% दराने किती रुपये व्याज मिळते, त्याच्यानंतर 1,000 रुपयावरती 3% दराने किती व्याज प्राप्त होते, आणि उरलेली रक्कम आपल्याला कोणत्या दराने ठेवावी लागेल, जेणेकरून आपल्याला टोटल इथलं व्याज आणि इथलं व्याज त्याची ऍडिशन किती झाली पाहिजे ना आपली 175 रुपये. समजून राहिलं काय हे? ठीक आहे, हा, लक्ष द्या इकडे. हा फॉर्म्युला आपण फॉर्म्युला बेस यूज केलेला, काय केलं आपण 3,500चे 5% काढले. जनरली काय जेव्हा आपण पर्सेंटेज चॅप्टर शिकत असतो, ऍक्च्युली सरळ व्याज आणि पर्सेंटेज हे नवीन काहीच नाही आहे की नाही. आपण फॉर्म्युल्याचं सुद्धा रूपांतर केलेलं आहे पर्सेंटेज मध्ये, म्हणजे सरळ व्याज आणि पर्सेंटेज मध्ये थोडं जर तुमची विचार करण्याची क्षमता थोडी जास्त असेल तर तिथे आपल्या लक्षात येईल की पर्सेंटेज आणि सरळ व्याज और ऑलमोस्ट किती 70 ते 80% चॅप्टर सेम आहे की नाही. मग 3,500चे 5% म्हणजे किती झाले आपले 175 रुपये हे व्याज मिळालं. सेम पद्धतीने कॅल्क्युलेशन करू आपण. बघा 1,500 रुपयावरचे 1,500चे 4% किती व्याज होईल, 1,500चे 4% काढू आपण. ठीक आहे, हा 15 चोक किती 60, म्हणजे इथं आपल्याला 60 रुपये व्याज प्राप्त मिळालं. ठीक आहे, 1,000 रुपयावरती 3% दराने, मग टाका इथे किमती 1,000 रुपयावरती 3% दराने किती व्याज प्राप्त होईल, डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती होईल 30 रुपये. किती 30 रुपये. टोटल इथे जर व्याज पाहिला आपण 60 + 30 किती टोटल 90 रुपये व्याज मिळालं. किती 90. पण ऍक्च्युली आपल्याला 3,500 रुपये रकमेवरती 5% दराने किती रुपये 175 रुपये व्याज मिळालं पाहिजे ना आपल्याला. मग आता बघा 1,500 रुपयावरती 4% दराने आपल्याला टोटल 60 रुपये, 1,000 रुपयावरती 3% दराने टोटल किती 30 रुपये व्याज प्राप्त मिळालं. म्हणजे टोटल आपल्याला 60 + 30 बरोबर किती, इथे बघा हे जे 90 लिहिले आपण हे ऍडिशन लिहिली कशाची 60 + 30, टोटल किती 90 रुपये व्याजाच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळाले. ठीक आहे, ऍक्च्युली आपल्याला पाहिजे किती 175 रुपये, आणि 175 रुपये मिळवण्यासाठी आता राहिलेली जी रक्कम आहे 2,500 रुपये रक्कम, या 2,500 रुपये रकमेवर कोणता दर लावायचा. ठीक आहे, चला लक्ष आहे इकडे. चला, तर इथे 90 रुपये व्याज, मग इथे 175 मायनस काय करू आपण 90, म्हणजेच किती होईल 85 रुपये. ठीक आहे, 85 रुपये व्याज आणखी पाहिजे ना आपल्याला, किती व्याज 85 रुपये व्याज पाहिजे आहे की नाही. आता 85 रुपये व्याज मिळवण्यासाठी म्हणजेच जे आपल्याला किती 2,500 रुपये रक्कम शिल्लकची दिलेली आहे, किती 2,500 रुपये रक्कम, याच्यावरती कोणता दर लावायचा. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला किती 85 रुपये व्याजाच्या स्वरूपात प्राप्त होईल. चला 2 0 काय करू आपण कॅन्सल करू, कितीने भाग जाते, चला इथे व्यवस्थित करून घ्या. इथे रक्कम किती शिल्लक राहते आपली आहे ना 3,500 होते, हे झाले 1,500 आणि 1,000 म्हणजेच किती 2,500, 2,500 मधून 3,500 गेले म्हणजेच किती राहते 1,000 रुपये
रक्कम. ठीक आहे, म्हणजेच इथे आपल्याला 1000 रुपये लिहावं लागेल. हा, करेक्ट करून घ्या. 1000 रुपये, 1000 रुपयावरती कोणता दर लावावा? पर्सेंटेजचे भागाकारामध्ये किती टाकले आपण? 100. म्हणजे आपल्याला किती? 85 रुपये प्राप्त झाले पाहिजे. 0 कॅन्सल करून घ्या. 10चं इकडे रूपांतर करून द्या, म्हणजेच किती होईल? आर बरोबर 85 डिवायडेड बाय किती? 10. म्हणजेच याचं उत्तर किती येईल? 8.5%. म्हणजेच इथे आपल्याला दर किती मिळाला? 8.5% दर. म्हणजे 3,500 पैकी जी राहिलेली रक्कम आहे, शेष रक्कम आहे कोणती? 1000 रुपये. याच्यावरती किती पर्सेंट दर लावावा लागेल आपल्याला? 8.5% दर. जेणेकरून आपल्याला टोटल व्याजाच्या स्वरूपात किती मिळणार? 175 रुपये. ठीक आहे, डिवायडेशन बघा, या पद्धतीचे डिवायडेशन केले आपण. 1500 रुपयावर आपल्याला 4% दराने 60 रुपये व्याज, 1000 रुपयावरती 3% दराने 30 रुपये व्याज मिळणार, आणि राहिलेली शेष रक्कम 1000 रुपये, त्याच्यावरती जेव्हा आपण 8.5% दर लावू तेव्हा आपल्याला 85 रुपये व्याजाच्या स्वरूपात मिळणार. म्हणजेच टोटल कलेक्शन किती व्हायला पाहिजे? 175 रुपये. आणि हे कलेक्शन काय दर्शवित आहे की टोटल 3,500 वरती ओव्हरऑल दर किती लागलेला आहे? 5% दर. म्हणजेच आपल्याला टोटल 175 रुपये व्याजाच्या स्वरूपात मिळणार. ठीक आहे, लक्षात आला क्वेश्चन? चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 22 कडे. ट्राय करा. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आपण घेतलेला होता. ठीक आहे, किती लोकांनी सॉल्व्ह केला? चला, 300 रुपयावरती 4 वर्षाचे सरळ व्याज आणि 500 रुपयावर 3 वर्षाचे सरळ व्याज मिळून 162 रुपये होते. तर व्याज दर समान असेल तर व्याजाचा दर किती? ठीक आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी व्याजदर कसा ठेवलेला आहे? त्यांनी एकदम समान ठेवलेला आहे की नाही? चला लक्ष इकडे. हा, 300 रुपयावरती 4 वर्षाची सरळ व्याज. आता इथे जो त्यांनी व्याजदर लावलेला आहे तोच व्याजदर सेम आहे. ठीक आहे, कशासाठी? जेव्हा 500 रुपयावरती 3 वर्षाची सरळ व्याज काढणार तेव्हा. आता एकदम इझी क्वेश्चन आहे. 300 चे 4 वर्ष म्हणजे टोटल किती होते? 4 3 किती? 12. पर्सेंटेजचे आपण अंश आणि छेदामधले 2 झिरो कॅन्सल करून टाकू. म्हणजेच आपल्याला 300 रुपयावरती 4 वर्षाचं सरळ व्याज किती? 300 रुपयावर 4 वर्षाचं सरळ व्याज. मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे, आपला फॉर्मेट नेहमी प्रिन्सिपल, रेट आणि टाइम हे नेहमी मल्टिप्लाय असते. ठीक आहे, मुद्दल, दर आणि मुदत या 3 गोष्टी नेहमी मल्टिप्लाय असते. मग आपण मल्टिप्लाय केलं बघा, मुद्दल किती आहे? 300 रुपये. आता दर दिलेला नाही आहे आपल्याला, दरच काढायचा आपल्याला. आणि टाइम पिरियड किती दिलेला आहे? टी. हा किती दिलेला आहे? 4 वर्ष. म्हणजेच आपल्याला सरळ 300 गुणिले 4 यांचा गुणाकार करता येईल. किती येईल? 1200 रुपये. 1200 गुणाकार आल्यानंतर बघा दराचे काय येईल? पर्सेंटेजचे काय येईल? भागाकारामध्ये 100 येईल. म्हणजेच अंशातील 2 झिरो आणि छेदातील 2 झिरो काय होईल? कॅन्सल होईल. म्हणून आपण डायरेक्ट काय लिहिले? 12 रुपये व्याज. इथं आपल्याला आर जोडता येईल, नाही लावला तरी चालेल पण जोडून घ्या. म्हणजेच 300 रुपयावर येणारं व्याज 12 रुपये, 500 रुपयावर येणारं व्याज इथं किती येईल? 15 रुपये. इथं तुम्ही आर जोडला तरी चालेल, नाही जोडला तरी चालेल. ठीक आहे, 300 रुपयावरील व्याज, 500 रुपयावरील व्याज, व्याजाची केली आपण ऍडिशन, टोटल व्याज किती मिळते आपल्याला? 162 रुपये एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे. मग इथे लिहिता येईल आपल्याला 162. चला ऍडिशन करा, किती होईल? 27 आर बरोबर किती होईल? 162. म्हणजेच इथं आर बरोबर 162 डिवायडेड बाय किती? 27. भाग जात असेल तर बिलकुल भाग देऊ शकता. 9 3 किती? 27 आहे की नाही? 9 1 9, 9 8 72. म्हणजे इथं 18चा भाग आणि 18 भागेला 3 म्हणजेच किती? 6% दर. आलं का उत्तर? ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे, एवढं इझी आहे क्वेश्चन. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे क्वेश्चन आपल्याला इझी होईल. आणि एक महत्वाचं म्हणजेच काय, क्वेश्चन आपल्याला सरळ सेवेमध्ये 25-25 चा सेट असतो आपल्याला, आहे की नाही? 25 मॅथ, ज्याच्यामध्ये रिझनिंग सुद्धा ऍड असते. त्याच्यानंतर 22 ते 25 क्वेश्चन इतकी रेंज ही कंबाईनच्या एक्झाम मध्ये सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर मराठी, इंग्लिश आणि जी के जी एस हे सुद्धा 25-25 चे क्वेश्चन असतात आपल्याला. ठीक आहे, तर सरळ सेवेमध्ये तुम्हाला काय मिळते? 25 मराठीचे,
याच्यावरती आपण चांगली कमांड बनवू शकतो. चांगलं जर मराठी तुम्ही केलेला असेल सब्जेक्ट तर 25 पैकी 25 ऍव्हरेज 23-24 क्वेश्चन तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट ज्याच्यावरती चांगली कमांड्स असेल तुमची तिथे सुद्धा 20, 22, 23च्या रेंजमध्ये तुम्ही लावू शकता. आणि मॅथ वरती जर चांगली आउट ऑफ कमांड जर केली तुम्ही तर इथे 25 पैकी 25 क्वेश्चन विद्यार्थ्यांना येतात. ठीक आहे, तर तुमचा प्रयत्न असायला पाहिजे की मराठी, इंग्लिश आणि मॅथ इथे आउट ऑफ पैकी आउट ऑफ घेणं. ठीक आहे, चला त्याचं उत्तर लिहा. क्वेश्चन नंबर 22चं किती 6%. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 23. ए ने बी ला 2 वर्षासाठी 500 रुपये आणि सी ला 4 वर्षासाठी 300 रुपये सरळ व्याज दराने उधार दिले. जर एकूण प्राप्त व्याज 220 रुपये असेल तर व्याजाचा दर किती? ठीक आहे, बघा कधी कधी काय असते क्वेश्चन एकदम फालतू विचारते. फालतू म्हणजेच काय, जो क्वेश्चन आपल्याला सरळ लँग्वेज मध्ये द्यायचा असते तो सरळ लँग्वेज मध्ये न देता ठीक आहे अगोचे भरमसाठ शब्द आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, म्हणून याचा अर्थ गोंधळून जायचा नाही. ठीक आहे, किती मोठं उत्तर आलेलं असेल तरी साधा आणि सिंपल प्रश्न आहे. ए असो की बी असो. बघा 2 वर्षासाठी किती 500 रुपये दिले उधार. ठीक आहे, 2 वर्षासाठी किती 500 रुपये. मग 500 रुपयावर 2 वर्षाचं व्याज किती डायरेक्टली काढू आपण. 5 दोन्ही किती 1000, किती होते 1000 रुपये. बरोबर आहे, पण पर्सेंटेजचे काय होईल डिवायडेड बाय 100. इथं आर असतोच नेहमी, म्हणजे इथे आपण अंश आणि छेदातले 2 झिरो कॅन्सल केले तर इथे किती येते 10. ठीक आहे, काय केलं आपण तोच फॉर्म्युला यूज केला. कोणता पी आर टी डिवायडेड बाय किती 100 बरोबर काय असते व्याज. बरोबर काय असते व्याज. मग इथे व्याज मुद्दल दिलेला आहे आपल्याला किती आहे 500 रुपये. टाइम पिरियड किती आहे 2 वर्ष. मग इथं मुद्दल टाकले आपण, आर जैसे ते ठेवले आपण, टाइम पिरियड आपण टाकून देऊ इथे किती 2 वर्ष. ठीक आहे, लक्ष येऊन राहिलं, म्हणजेच इथे किती येईल 20 आर. ठीक आहे, सॉरी 500 मुद्दल टाकले आपण, त्याच्यानंतर दर दिलेला आहे का आपल्याला नाही. टाइम पिरियड किती आहे 2 वर्ष डिवायडेड बाय किती 100. हे सॉल्व्ह करून घ्या. अंश आणि छेदातील 2 झिरो काय होईल कॅन्सल आणि 5 दोन्ही किती 10, म्हणजेच इथे उत्तर येईल आपलं 10. हाच क्वेश्चन आपण डायरेक्टली करू शकतो. मुद्दल, दर आणि मुदत हे नेहमी गुणाकार असते, मग आपण डायरेक्टली करू शकतो. 500च्या दुप्पट म्हणजेच किती होईल 1000 आणि 1000 डिवायडेड बाय 100. डिवायडेड बाय 100 का करणार आपण, कारण पर्सेंटेजचे नेहमी भागाकारामध्ये काय असते 100 असते, म्हणून आपण 1000 डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती मिळणार आपल्याला व्याज 10 रुपये. आता नेक्स्ट मध्ये बघा बरं, डायरेक्टली करून बघा. हे किती येईल 300 रुपयावर 4 वर्षाचं व्याज किती 12 रुपये. छेदामधले 2 झिरो कटून जाईल, म्हणजेच इथे डायरेक्ट लिहिता येईल आपल्याला किती 12 आर. आर कुठून आले हे आपल्या सूत्रामध्येच आहे, फॉर्मॅटमध्ये आहे की नाही. मुद्दल टाकला आपण, टाइम टाकला, त्याच्यानंतर आर ची किंमत आपल्याला काढायची आहे की नाही, आणि पर्सेंटेजचे भागाकारामध्ये किती टाकले आपण 100 रुपये. लक्ष आहे. हा, एकूण प्राप्त व्याज किती आहे 220 रुपये. 500 रुपयावरचं व्याज इतकं आहे, त्याच्यानंतर 300 रुपयाचं व्याज इतकं आहे. टोटल व्याज याची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 220 रुपये. चला ऍडिशन करा आणि आर ची किंमत काढा. 10 + 12 म्हणजेच किती 22 आर बरोबर किती होते 220. आणि इथे आपण भाग दिल्यानंतर 22 × 1 = 22 आणि 22 × 10 = 220, म्हणजेच इथं आर ची किंमत किती येईल 10%. आर बरोबर किती येईल 10%. सिंपल आहे का क्वेश्चन, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. चला ट्राय करा हा क्वेश्चन. हा क्वेश्चन सुद्धा इझी आहे, जेवढी चांगली प्रॅक्टिस कराल तेवढ्या लवकर तुम्हाला उत्तर येईल. विशालने 1500 रुपये संदीपला 4 वर्षासाठी आणि सचिनला 6000 रुपये 2 वर्षासाठी उधार दिले. जर एकूण प्राप्त व्याज 900 रुपये असेल तर व्याजाचा दर किती. बिलकुल टाइम लावायचा नाही, आता प्रॅक्टिस आपली चांगली झाली. ठीक आहे, लक्ष द्या. 1500 रुपये संदीपला किती 4 वर्षासाठी, मग डायरेक्टली मल्टिप्लाय करा. 15 चोक किती 60. ठीक आहे, आणि थोडं ऑब्झर्वेशन केलं तर इथले 2 झिरो आणि छेदातील 2 झिरो काय होईल कॅन्सल होईल. ठीक आहे, मग इथे मी डायरेक्ट लिहिलं 60 आर. हे लक्षात आलं का. हा, लक्षात नसेल आलं तर पहिला क्वेश्चन 23 नंबरचा क्वेश्चन आणखी चांगला रेटून घ्या. ठीक आहे, 22 नंबरचा क्वेश्चन चांगला रेटून घ्या, म्हणजे 2 क्वेश्चन चांगले रेटले का 24 नंबरचा क्वेश्चन आपोआप येऊन जातो. ठीक आहे, 15 चोक काय केले आपण 60 आणि अंशातील आणि छेदातील 2 झिरो काय केले आपण कॅन्सल.
चला लक्ष द्या, पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, 6,000 रुपये किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. मग 6,000 रुपयावर 2 वर्षाचं व्याज किती येईल, चला 6,000 गुणिले 2 किती येईल, 12 आहे की नाही, 12,000 येईल. 12,000, एक झिरो मी एक्स्ट्रा लावतो इथे बघा, अंशातील आणि छेदातील 2 झिरो कॅन्सल होईल, मग हा झिरो राहते म्हणून हा झिरो लावला आपण, आणि इथं काय येईल आर. फॉर्मेट तोच यूज केला आपण, कोणता, PRT डिवायडेड बाय 100, मुद्दल दर मुदत डिवायडेड बाय 100. ठीक आहे, इथं 1500 टाकाची, आर ची किंमत आपल्याला काढायची आहे, टी ची किंमत दिलेली आहे आपल्याला किती, 4 वर्ष, मग 15 × 60, 60 आर आहे की नाही, हे 2 झिरो म्हणजेच किती होईल, 6,000 आर डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती येईल, 60. सेम पद्धतीने आपण इकडे केलं, अंश आणि छेदातील 2 झिरो ऍक्च्युअली काढून टाकले आपण, 60 ची दुप्पट केली 120. एकूण व्याज 1500 रुपयावर येणारं व्याज, लक्ष आहे, 1500 रुपयावर येणारं व्याज आणि 120 रुपयावर येणारं व्याज यांचं एकूण ऍडिशन किती दिलेली आहे आपल्याला, टोटल दिलेली आहे 900 रुपये. किती, 900 रुपये. चला 120 + 60 म्हणजे किती होते, 180 आर. 180 बरोबर किती, 900. चला सॉल्व करा हा क्वेश्चन. चला 1 1 झिरो का होईल, कॅन्सल. 9 1 9, 9 2 किती, 18. म्हणजेच इथं आपल्याला लिहिता येईल किती, 2R बरोबर किती, 10. म्हणजेच इथून आपल्याला आर ची किंमत सांगता येईल 10/2 म्हणजेच किती, 5%. ठीक आहे, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. किती, आर ची किंमत आली आपल्याकडे किती, 5%. ऑप्शनला दिसते का, तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. तर ठीक आहे, इझी आहे का क्वेश्चन, एकदम इझी आहे. ठीक आहे, नाही समजला तर बिलकुल कमेंट बॉक्स मध्ये, ठीक आहे, आपले लाईव्ह क्लास चालते कशावरती, ऍप वरती. ठीक आहे, जर तुम्हाला नाही समजला तर सरळ कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचा क्वेश्चन नंबर, त्याचं सोल्युशन आपण आणखी रिपीट घेऊ. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 24 हा झाला, किती आलं उत्तर आपलं, 5%. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. तर चला हे क्वेश्चन थोडे IMP वाले आहेत, भरपूर विद्यार्थ्यांना थोडी इथे तकलीफ होते, ठीक आहे, किंवा हार्ड जातो, तर इझी टाइपचे क्वेश्चन आहे. चला ट्राय करा एक वेळेस. एक रक्कम 5 वर्षात सरळ व्याज दराने रकमेच्या 4 पट होते, तर व्याजाचा दर किती, तर व्याजाचा दर किती. प्रश्न काय केलेला आहे त्यांनी, एक रक्कम 5 वर्षात सरळ व्याज दराने रकमेच्या 4 पट होते, तर व्याजाचा दर किती. ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस थोडी कमी आहे, असे क्वेश्चन त्या विद्यार्थ्यांना विचलित करू शकते एक्झाम सेंटर वरती. ठीक आहे की नाही, तरी घाबरायचं काही रिझन नाही. इथं हा एक शब्द महत्वाचा आहे, कोणता, 4 पट. आणि वर्ष तर दिलेलेच आहे आपल्याला एकदम क्लिअर, किती, 5 वर्ष. एक रक्कम 5 वर्षात किती होत आहे, 4 पट. आता बघा 4 पट हा जो आपल्याला शब्द दिलेला आहे ना, त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने आपण करणार आहे. ठीक आहे, हा लक्ष आहे. चला लक्ष द्या, इकडे काय दिलेलं आहे आपल्याला, 4 पट. इथे लिहून घेऊ आपण 4 पट. 4 पट असो, दुप्पट असो, 3 पट असो, 8 पट असो, 16 पट असो, 32 पट असो. आता जे मी विश्लेषण सांगणार, कुठल्याही क्वेश्चन मध्ये जर 4 पट, 5 पट, 8 पट, 10 पट, दुप्पट असे जर प्रश्न आलेले असेल, असे शब्द आलेले असेल, तर त्या शब्दाला कन्व्हर्जन कसं करायचं ते आता लक्षात घ्या. बघा 4 पट आहे ना, इथं काहीच करायचं नाही, कन्सिडर करायचं 1 रुपये रक्कम. किती, 1 रुपये रक्कम किती होऊन राहिली, 4 पट म्हणजे किती झाली, 4 रुपये. बरोबर आहे. तुम्ही 100 रुपये कन्सिडर केले तरी चालते, 1 रुपया कन्सिडर केला तरी चालते, 5 रुपये कन्सिडर केले तरी चालते. मान्य करायला आणि कन्सिडर करायला काही आपल्याला पैसे लागत नाही. आलं का लक्षात. तुम्ही इथं 1000 रुपये मान्य केले तरी चालते, 500 रुपये मान्य केले, कन्सिडर केले तरी चालते. ठीक आहे, तर इथं एखादी संख्या आपल्याला कन्सिडर करण्यासाठी काही त्याचं व्याज आपल्याला चुकवावं लागत नाही, तर आपण लहानात लहान संख्या आपण मानू. आलं का लक्षात. 4 पट संख्या म्हणजेच भाग देताना आपल्याला इझी जाईल. बघा किती, 1 रुपये रक्कम आपण मानली, ते किती झाली, 4 पट. शब्दावरून आपण काढलं. मला सांगा इथं व्याज किती आलं. ठीक आहे, म्हणजेच इथं आपल्याला व्याज किती लागेल, म्हणजेच ती रक्कम 4 पट होईल. म्हणजे इथे सरळ लक्षात येईल, सर इथं आपल्याला किती, 3 रुपये पाहिजे. किती रुपये, 3 रुपये. समजला का स्टार पॉइंट.
1 रुपयावरती व्याज 3 रुपये होईल तेव्हाच 1 + 3 बरोबर किती होईल 4. म्हणजे झाले का 1 रुपया 4 पट झाले. मग आता मला सांगा इथं तुम्हाला काय काय मिळालं. इथं आपल्याला मुद्दल मिळाली. काय मिळाली? मुद्दल. किती आहे? 1 रुपया. व्याज मिळालं 3 रुपये. राशी सुद्धा आहे. काढायचं काय ते महत्वाचं आहे. आता व्याजाचा दर किती? व्याजाचा दर काढण्यासाठी आपण नेहमी फॉर्मॅटचा यूज करतो. तो म्हणजे कोणता झाला? फॉर्मॅट कोणता आहे आपला? मुद्दल, मुद्दलावर येणारं व्याज बरोबर नेहमी किती असते? RT%. आलं का लक्षात? आता सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. सगळं अख्खच्या अख्ख ताट वाढून आहे. फक्त त्या ताटामधून खायचं काय ते महत्वाचं आहे. ठीक आहे. लक्ष आहे. हा, मुद्दल दिलेली आहे का आपल्याला? मुद्दला 1 रुपया. मुद्दलावर येणारं व्याज किती आहे? 3 रुपये. काय लिहिलं आपण? मुद्दल, मुद्दलावर येणारं व्याज किती आहे? 3 रुपये बरोबर नेहमी किती असते? RT%. तर टाइम पिरियड आपल्याला दिलेला आहे बघा, वर दिलेला आहे 5 वर्ष. आर ची किंमत काढायची आहे आणि पर्सेंटेजचे भागाकारामध्ये किती? 2 0. लक्षात येऊन राहिला का? चला भाग द्या तिथे पटापट. 3/1 बरोबर 5R डिवायडेड बाय किती आहे? 100. ठीक आहे. हा, आता लहान मुलासारखं संख्या ट्रान्सफर करत नका बसू. ठीक आहे. आपण एखादी एक्झाम देऊन राहिलो किंवा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आलो तर बरेचशा गोष्टी आपल्याला माहित आहे. हे अनुसरून आपण या गोष्टी शिकत असतो. बघा लक्ष इकडे. 5 1 5, 5 2 किती? 10. म्हणजे छेदामध्ये किती येईल? 20. आणि 20चं पक्षांतर करू आपण किती होईल? 60%. म्हणजे सारची किंमत किती येईल? 60%. तर ऑप्शनला दिलेला आहे का? ऑप्शनला दिलेला आहे? नाही दिलेला आहे तर तुम्ही इथे लिहून टाका किती. ऑप्शन चुकीचे आहे. 60% दर. किती? 60%. दिस इज युअर राईट आन्सर. ऑप्शन. सिंपल आहे का? काय केलं आपण? 4 पट. 1 रुपये 4 पट होईल. कधी होईल? जेव्हा 1 रुपयावरती 3 रुपये व्याज येईल तेव्हा. मुद्दल मिळाली आपली, व्याज मिळालं. मुद्दल, मुद्दलावर येणार व्याज आपल्याला 5 वर्ष दिलेलं आहे. म्हणजे इथं आपण 5R केले डिवायडेड बाय 100. इथून कॅल्क्युलेशन करून घ्या पटापट, तुमचा आन्सर येऊन जाईल. चला पुढे जाऊ आपण. चला हा क्वेश्चन ट्राय करा बरं. सगळ्या गोष्टी दिलेल्या आपल्याला. बघा 8 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर किती? ट्राय करा इकडेच. व्याजाचा दर किती? ठीक आहे. हा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला किती? 11.5%. सेकंड ऑप्शन आहे 12%. है ना. 3 ऑप्शन आहे 12.5% आणि चौथा ऑप्शन आहे आपल्याकडे 13%. तर असे 4 ऑप्शन आहे. ठीक आहे. कधी कधी IBPS आपल्याला 5 ऑप्शन सुद्धा देते. ठीक आहे. तर आपल्याला आता 4च ऑप्शन दिलेले आहे. चला ट्राय करा. चला कोणत्या गोष्टी दिलेल्या आहे? हा, 8 वर्षात दुप्पट. पहिले तर दुप्पट शब्द लिहून घ्या. दुप्पट लिहिला का? हा, दुप्पटचं कन्वर्जन करणं मी तुम्हाला शिकवलेलं आहे की नाही? 1 रुपया रक्कम हे आपल्याला कन्सिडर करायचे आहे. किती होत आहे? दुप्पट होत आहे, 2 पट. ठीक आहे. याचा अर्थ इथे व्याज किती आलं असेल? 1 रुपया काय आलं असेल? व्याज. ठीक आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहे. आता बघा, मुद्दल 1 रुपया. मुद्दल किती आहे? 1. राशी किती आली? 2 रुपये. व्याज किती आहे? इतकं व्याज आहे. ठीक आहे. चला किमती टाका आणि उत्तर काढा. मुद्दल, मुद्दलावर येणारं व्याज बरोबर RT%. आर किती दिलेलं आहे आपल्याला? काढायचं आहे. टी किती आहे? 8% डिवायडेड बाय किती? 100. जाऊ द्या तिकडे. ट्रान्सफर करा म्हणजेच किती येईल? 100/8 बरोबर किती? R. ठीक आहे. सिंपल आहे का? 100/R म्हणजेच किती? 12.5%. म्हणजेच दरची किंमत किती मिळाली आपल्याला? 12.5%. हे झालं आपलं करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट आन्सर ऑप्शन. सिंपल आहे. तर शब्दावरून सगळ्या गोष्टी आपल्याला काढता यायला पाहिजे. ठीक आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 26. चला आणखी एक क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 27. चला, हाई क्वेश्चन IMP आहे. लँग्वेज IMP आहे. सगळ्या कुठलीही क्वेश्चन असो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅटर करते म्हणजेच काय? लँग्वेज. जेवढे चांगले तुमच्या लँग्वेज वरती कमांड असेल मॅथ मध्ये तेवढे उत्तर तुमचे पटापट येतील. बघा, रीडिंग करून घ्या क्वेश्चन.
सरळ व्याज रकमेच्या 1/9 पट आहे. जर व्याजदर आणि वर्ष समान असेल तर व्याजाचा दर किती? ठीक आहे, सरळ व्याज रकमेचे 1/9 पट होते. जर व्याजदर आणि वर्ष समान असेल तर व्याजाचा दर किती? ठीक आहे, लक्ष आहे का इकडे? चला लक्ष द्या. दिलेलं काय, एक एक शब्द पाहू आपण इथं. एक तर सरळ व्याज. सरळ व्याजाबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सरळ व्याज कोणाच्या? रकमेच्या. म्हणजेच इथे बघा रकमेच्या. मग याच्या अगोदर सुद्धा आपण बॅच मध्ये शिकलेलं. ठीक आहे, काय शिकलेलं? रकमेच्या असा शब्द ज्या शब्दाला चाचीचे प्रत्यय लागते किंवा ज्या शब्दाला पेक्षा शब्द येते किंवा ज्या शब्दाची आपण तुलना करतो ते शब्द नेहमी आपल्याला कुठं पाहायला मिळतात? छेदामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या. आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे सरळ व्याजाबद्दल. आपल्याला डिस्क्रिप्शन सरळ व्याजाबद्दल दिलेलं आहे. सरळ व्याज रकमेच्या. मग चाचीचे प्रत्यय कोणाला लागलेला आहे? रकमेला. म्हणजेच तो शब्द आपल्याला नेहमी छेदामध्ये मिळतो. मग इथे बघा 1/9 दिलेला आहे ना, मग छेदामध्ये जे 9 आहे हे आहे रक्कम. आणि अंशातील जी संख्या असते ही काय असते आपली? काय दिलेलं आहे इथं? इथं सरळ व्याजाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून इथे काय घेऊ आपण? सरळ व्याज. 2-3 गोष्टी तर मिळाल्या तुम्हाला डायरेक्टली. सर मुद्दल मिळाली आणि मुद्दलावर मिळणार व्याज किती? 1 रुपया. बरोबर आहे का? दिलेलंच आहे. सरळ व्याज रकमेच्या 1/9 पट होते. तर आपण 1/9 पटला कन्व्हर्जन केलं. कन्व्हर्जन करणे म्हणजेच काय? आपल्याला दिलेलं काय आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे, ज्याला चाचीचे प्रत्यय लागते ती संख्या छेदामध्ये घ्या, तो शब्द छेदामध्ये घ्या, आणि ज्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन दिलेला आहे तो शब्द नेहमी आपण अंशामध्ये ठेवतो. ठीक आहे, म्हणजेच 1/9. 1 बरोबर सरळ व्याज आणि 9 बरोबर किती? रक्कम किंवा मुद्दल. आता बघा व्याजदर आणि वर्ष समान आहे. काय आहे? म्हणजेच इथं दर आणि मुदत टी हे कसे आहेत? समान आहे. हे जर समान असेल तर आपल्याला प्रश्न विचारला दर बरोबर किती. आता नेहमीप्रमाणे आपला फॉर्मॅट काय असतो? मुद्दल, मुद्दलावर येणार व्याज नेहमी काय असते? RT% असते. आता इथे जर बघितलं तर आर आणि टी सेम आहे. काढायचं आहे आपल्याला आर. मग टीच्या ठिकाणी मी आर लिहू शकतो का? बिलकुल लिहू शकतो आपण. या टीच्या ठिकाणी आपण आर घेऊ शकतो. म्हणजेच हा फॉर्म्युला कसा होईल बघा, आय बरोबर पी बरोबर आर, आणि या टीच्या ठिकाणी आपण आर लिहू शकतो. हे पर्सेंटेज आहे की नाही? हे इथे दिलेलं आहे आर बरोबर टी, म्हणजेच टीच्या ठिकाणी आपण आर लिहू शकतो. चला इथं किमती टाका आणि पटापट उत्तर काढा. आयची किंमत किती दिलेली आहे? सरळ व्याज. आयचा अर्थ काय होते? इंटरेस्ट, आणि इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज, आणि व्याज दिलेलं आहे आपल्याला किती? 1 रुपया. मग इथं किंमत टाकू आपण 1 रुपया. मुद्दलावर येणारं व्याज 9 रुपये मुद्दल. मुद्दलावर येणारं काय? व्याज किती असते? आर गुणिले आर म्हणजेच किती? आरचा वर्ग डिवायडेड बाय पर्सेंटेजचे 100. चला हा किती होईल? चला संख्या ट्रान्सफर करा. 100 भागेला किती? 9 म्हणजेच किती होईल? आरचा वर्ग. ठीक आहे, काय घ्यायचा? दोन्ही बाजूचा वर्गमूळ, आणि वर्गमुळात 100 आणि इथं वर्गमुळात 9 बरोबर किती? आर. म्हणजेच 10 डिवायडेड बाय 3 बरोबर काय मिळणार? आर. ठीक आहे, सिंपल आहे का? ऑप्शन दिसते आपल्याला. हा 3 किती? सॉरी 10 किती? 3%. ऑप्शन दिसते का? हा 10 किती आलं? 3% हा दर. मग ऑप्शन नंबर आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर डी. 3.1/3% हे काय झालं आपलं आन्सर ऑप्शन. ठीक आहे, सिंपल आहे. तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे. तर थोडी प्रॅक्टिस जर केली तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 28 हा होमवर्क घ्या. उद्यापासून आपण नवीन चॅप्टर चालू करणार. क्वेश्चन नंबर 29, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 30. ते होमवर्क साठी आहे, याची प्रॅक्टिस जरूर करायची घरी. ठीक आहे, आणि उद्यापासून आपलं नवीन चॅप्टर चालू होईल ते म्हणजेच कोणतं? चक्रवाढ व्याज. आणि चक्रवाढ व्याज मध्ये तुम्ही जेव्हा आपण चालू करू तेव्हा आपल्याला तिथे बिलकुल फॉर्म्युला जो दिलेला आहे चक्रवाढ व्याजाचा, तो फॉर्म्युला आपल्याला विसरून जाऊन बाकी अदर ज्या मेथड दिलेल्या आहे त्या मेथडनं आपल्याला सगळेच्या सगळे क्वेश्चन काय करायचे आहे? सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. टिल गुड डे, गुड बाय. धन्यवाद.